जय शिवराय। उद्या आपलं 29 ऑगस्टला मनोज जरांगे पाटील यांचं आमरण उपोषण चालू होतंय। भावांनो, आपण लाखोंच्या संख्येने येणार आहात, पण आपल्याला सगळ्यात महत्त्वाचं आहे पार्किंग करायची कुठं, पार्किंगचे ठिकाणं। आणि या ठिकाणी आपल्या गोदापट्ट्यातल्या 123 गावांनी आणि वेगवेगळ्या गावातून आपल्याला अन्न पाणी येतंय, तर त्याचं नियोजन कसं केलेलं आहे तर गावकऱ्यांकडून आपण आपले विजूभाऊ तारक यांच्याकडून समजून घेऊ आणि ते लक्षात घ्या। पार्किंग त्याच ठिकाणी करायचंय। पोलीस बांधवांना डोकं लावायचं नाही, कायदा हातात घ्यायचा नाही, शांततेत यायचं आहे। शांततेचा लढा आहे आपला। मनोज जरांगे पाटील सांगतील ती दिशा ठरणार आहे। विजूभाऊकडून नियोजन समजून घ्या। जय जिजाऊ जय शिवराय। महाराष्ट्रातील सर्व तमाम मराठा बांधवांनी आता घराबाहेर पडलं पाहिजे आणि आंतरवलीच्या दिशेने कूच केली पाहिजे। उद्या 29ला मनोजदादा आमरण उपोषणाला आणि निर्णायक उपोषण ठरणारे त्यासाठी बसणार आहेत। त्यामुळे लाखोच्या संख्येने आंतरवलीकडे यायला पाहिजे। अतिशय 123 गावांनी चांगल्या पद्धतीने पार्किंगची व्यवस्था, जेवण व्यवस्था, त्यामध्ये नंतर मंडपमध्ये सुद्धा चांगली पत्राची, पावसाळ्याचे दिवस आहेत त्यामुळं पत्राचं शेड उभारण्यात आलेलं आहे। तसेच तुम्हाला सांगतो पार्किंग ही वडीगुद्रीला मार्केट कमिटीमध्ये आहे, जवळपास ते 60 एकर आहे। तिथून 1-1.5 किलोमीटरवरच फक्त आपल्याला आंतरवली सराटी म्हणजे उपोषण स्थळ आहे। त्यानंतर आपली दुसरी पार्किंग संभाजीनगर, धुळे संभाजीनगर हा जो हायवे आहे बीड संभाजीनगर, त्या रोडला जवळपास 10 एकर पार्किंग केलेली आहे सरपंच शेताच्या बाजूला, जे की तिथं आपण जुनं 14 ऑक्टोबरला सभा झाली होती। त्यानंतर तिसरी पार्किंग जी आहे ती आपली IB आणि कॅनॉल रस्त्याला राहणार आहे। चौथी पार्किंग ही आंतरवली गावाच्या पश्चिमेला नालेवाडी शिवारात पार्किंग केलेली आहे। या चारही पार्किंगचा सर्व येणाऱ्या मराठा बांधवांनी उपयोग करायचा आहे। पोलीस प्रशासनाला सहकार्य करायचं आहे। कोणीही कायदा व सुव्यवस्था हाताळण्याचा प्रयत्न करू नका। शांततेत या आणि शांततेच्या मार्गाने मनोजदादांना खंबीरपणे पाठिंबा द्या। आम्ही 123 गावं मिळून पूर्ण ताकदीनिशी आम्हाला उलट संधी आहे आणि आम्ही सेवा करायची ठरवलेलं आहे। पूर्ण ताकदीनिशी आम्ही अखंड महाराष्ट्रातील मराठा समाजाची सेवा करणार आहोत। त्यामुळे आम्ही पूर्ण ताकदीनिशी जेवणाचे असेल, आज 28 तारीख असेल तर आज पेंडगाव आणि तालुका गेवराई जिल्हा बीड आणि गोंदी तालुका अंबड जिल्हा जालना या दोन्ही गावांनी गावकऱ्यांनी जवळपास 2000 लोकांचं जेवण आणलं होतं आणि वेगवेगळे स्टॉल देखील चालू आहेत। तर दिलेल्या या सर्व ठिकाणी गाड्या पार्क करायच्या आहे। कोणीही आंतरवालीत गाडी आणण्याचा हट्ट करू नका, कारण पोलीस बांधवही आपल्या सेवेसाठी आहेत। दिलेल्या ठिकाणी पार्किंग करा गाडी आणि जेवणाचा कुणी विचार करू नका। अरे आपल्या मराठ्यांनी मुंबईला जेवण पाठवलं होतं, इथं आंतरवाली सराटी या ठिकाणी कोणी उपाशी राहणार नाही। त्यामुळं कुणी काळजी करू नका। सणवार येत राहतील, पण लेकरांचं भविष्य जर बिघडलं तर ती वापस येणार नाही। त्यामुळं आपला योद्धा, संघर्ष योद्धा, मराठा योद्धा मनोज जरांगे पाटील आपल्यासाठी लढतोय। भावांनो, सरकारला चॅलेंज दिलेलं आहे मनोजदादांनी। जर मागण्या या ठिकाणी मान्य झाल्या नाही तर चलो मुंबईची हाक दिली जाणार आहे। त्यामुळं आम्हाला माहिती आहे तुम्हाला सगळ्यांना मुंबईत आता कुठे जायचं, मुंबईला जायचं, सगळ्यांचं म्हणणं आहे मुंबईला जायचं। पण मनोजदादा या ठिकाणी बसलेले आहेत, तुमच्यासाठी बसलेले आहे। ज्यांच्या कुणबीचे दाखले व्हॅलिडिटीचे प्रॉब्लेम असतील, जे काही प्रॉब्लेम असतील ते या ठिकाणी घेऊन यायचे। या ठिकाणी आपण बघू शकतोय कक्षही स्थापन करण्यात आलेला आहे। या ठिकाणी आपण सर्व डॉक्युमेंट या ठिकाणी घेतो आहोत। या ठिकाणी नावही नोंद होत आहे व व्यक्तिगत मनोजदादा सगळं समस्या जाणून घेणार आहे। त्यामुळं आंतरवली सराटी या ठिकाणी या। फोनवर कोणी विचारू नका माझं हे प्रॉब्लेम आहे ते प्रॉब्लेम आहे। जो इथं येईल ते इथं प्रॉब्लेम सांगायचा आहे। घरी बसून फोन लावू नका। तुम्हाला आंतरवाली सराटी या ठिकाणी येणं लागतं। हे जरांगे पाटलाच्या घरचं काम नाही, हे आमच्या घरचं काम नाही, हे तुमच्या लेकरा बाळांसाठी आपला एक योद्धा, संघर्ष योद्धा लढतोय। त्यामुळं भावांनो, 6च्या 6 कोटी मराठ्यांनी आंतरवाली सराटी गाठायची आहे। जय शिवराय। हम तुम्हारे